आणि आता आवादा एनर्जी प्रकल्पावरील ऑफिस बॉयचा जबाब साम टीव्हीच्या हाती लागलाय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आवादा एनर्जी प्रकल्पातील ऑफिस बॉयचा जबाब सर्वात महत्त्वाचा ठरलाय। ऑफिस बॉयचा जबाब आता सामच्या हाती लागला असून या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी योगेश काशीद। योगेश, या जबाबात नक्की काय आणि यामुळे कशा पद्धतीने कराड आणि त्याचे चेले अडचणीत येणार आहेत? नक्कीच संतोष देशमुख यांच्या गावातील असलेला आवादा पवनचक्की प्रकल्प त्या प्रकल्पावरती असलेला ऑफिस बॉय याच ऑफिस बॉयचा जबाब द्यायचा साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। या जबाबामध्ये 6 डिसेंबर रोजी जी घटना घडली होती संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अगोदर 3 दिवस आणि त्याच दिवशी सुदर्शन घुले त्याचबरोबर सुधीर सांगळे आणि आणखी एक आरोपी जे की त्या ठिकाणी गेले, 3 जण गेले आणि त्या ठिकाणी धुडगूस घातला आणि वॉचमॅन असलेले सोनवणे यांना त्यांनी शिवीगाळ करत मारहाण केली आणि त्याच्यानंतर ते सरपंच आले। सरपंचाला त्यांनी सांगितलं की तुला सोडणार नाही, तू या भानगडीमध्ये पडू नको अशी धमकी देखील दिली आणि ती धमकी आता त्या संदर्भाचा जबाब हाती लागलेला आहे। आणि नक्कीच ऑफिस बॉय समोर हा संपूर्ण प्रकार घडल्यामुळे हा जबाब अत्यंत महत्त्वाचा ठरतोय। धन्यवाद योगेश। आपण कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान आता या संदर्भात राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटायला सुरुवात झालेली आहे। संजय राऊतांची प्रतिक्रिया आपल्याकडे आलेली आहे। आरोपींच्या आकाला वाचवलं जात होतं आणि आता सातारच्या एका आकाला वाचवतायत। राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेची अवस्था दारुण झाल्याचं राऊत म्हणतायत, तर गृहमंत्री हताश आहेत, हतबल आहेत आणि गोंधळलेले आहेत असं म्हणत राऊतांनी फडणवीसांवरही टीकास्त्र डागलंय। या आरोपीच्या आकाला वाचवण्याचा प्रयत्न या राज्याचे गृहमंत्री काही काळ करत होते। जसं आज ते सातारच्या एका आकाला वाचवतायत किंवा अन्य काही लोकांना वाचवतायत। कुणाल कामराच्या स्टुडिओवर हॅबिटेटवर ज्यांनी हल्ला केला आणि जे कुणाल कामराला ठार मारण्याच्या धमक्या देत आहेत त्यांनाही वाचवलं जात आहे। महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था याची अवस्था अत्यंत दारुण झालेली आहे। याचं कारण गृहमंत्री हताश, हतबल आणि गोंधळलेले आहेत। तर राऊतांची प्रतिक्रिया आपण पाहिली। यानंतर शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आलेली आहे। देर है लेकिन अंधेर नाही, गुन्हेगारांना फाशी झालीच पाहिजे अशी मागणी सोनावणेंनी केली असून मदत करणाऱ्यांना सुद्धा 6 आरोपी करा असं सोनावणे म्हणालेले आहेत। आणि कृष्णा अंधाळे हा सापडत नाही, हा सुद्धा संशयाचा विषय असल्याचं त्यांनी म्हटलंय। आज तुम्हाला कोर्टामध्ये जे चार्जशीट दाखल झालंय त्याच्यानंतर जी कबुली जबाब आज समोर आलेला आहे त्या कबुली जबाबामध्ये तिघांनी सांगितलं की आम्ही मारलंय आणि आम्ही कट रचून वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरूनच मारलंय। देर है लेकिन अंधेर नाही म्हणल्यासारखं यांची कबुली यांनी दिलेली आहे, कबुली जबाब आहे। या संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी, जे जे गुन्हेगारी आहेत त्यांना म्हणजे त्याच्यामध्ये सजा आणि जे कुणी आणखी 6 आरोपी आहेत ज्यांनी यांना पळून जायला मदत केली, ज्यांनी पैसे पुरविले, ज्यांनी गाड्या पुरविल्या अशांना सुद्धा 6 आरोपी केलं पाहिजे।